स्टाफ नर्ससाठी पेपर दिलेला होता। तर बघा त्यांची या ठिकाणी निवड यादी बघा, निवड यादीच्या आधी जी मेरिट लिस्ट जारी होत असते, नॉर्मलायझेशनचा स्कोअर ज्यामध्ये ॲड असतो ती लिस्ट आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढलेले आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। तर या ठिकाणी खरंच सर्वांचे सेम मार्क वाढले की कोणाकोणाला जास्त वाढले, कोणाकोणाला कमी वाढले हे त्यावरून आपल्याला माहीत पडेल। कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमचे मार्क्स किती वाढले, तुमची शिफ्ट कोणती होती। तर त्यावरून आपल्याला असे कळून येईल की सेम शिफ्टचे सर्वांचे मार्क्स सारखे वाढले की त्यामध्ये काही नॉर्मलायझेशनने घोळ केलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी या व्हिडिओवर कमेंट करा। तर बघूया आपण स्टाफ नर्ससाठी टॉपरचा स्कोअर आहे तो किती गेलेला आहे आणि कशा प्रकारचे स्कोअर लोकांना आलेले आहे। तर बघा, आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व PDF मी अपलोड केलेले आहे। तिथं टेलिग्राम चॅनलचा लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर बघा, कस्टमाइज स्कोअर रिपोर्ट फॉर KDMC रिक्रुटमेंट एक्झाम। तर बघा, यामध्ये टॉपर जो होता तो होता संकेत रविकांत सपकाळ स्टाफ नर्ससाठी। तर याचे मार्क्स जे होते ऑब्जेक्शन घेतल्यानंतर बघा 152 मार्क होते, नंतर प्रोरेटेड मार्क्स 152 झाले आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन 150 झाले। तर या ठिकाणी बघा, मार्क्स जे आहे ते 2 मार्क कमी झालेले आहे बिचारायचे, 152 वरून 150 गेलेला आहे, परंतु तरीसुद्धा तो या ठिकाणी टॉपर आहे, त्यामुळे त्याला टेन्शन घ्यायचे काहीही कारण नाही। त्यानंतर बघा 144 वरून 149, तर याचे 5 मार्क वाढलेले आहेत। तर बघा, एका जणाचे 2 मार्क कमी झाले आणि एका जणाचे डायरेक्ट 5 मार्क वाढले। तर बघा, या ठिकाणी जर याला कमी मार्क टॉपर जर नसता तर याला खूप नुकसान झाले असते, पण टॉपर असल्यामुळे त्याला याचा काही परिणाम दिसून येत नाही आहे। त्यानंतर इथे बघा 142 ते 147 जे आहे ते म्हणजे 5 मार्क वाढले। त्यानंतर खाली बघा 148 2 मार्क कमी झाले, त्यानंतर 140 4 मार्क वाढले, त्यानंतर 2 मार्क कमी झाले। तर अशा प्रकारे कोणाचे 2 मार्क वाढत आहे, कोणाचे 5 मार्क वाढत आहे, कोणाचे 2 मार्क कमी होत आहेत। तर स्टाफ नर्सचा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी जास्त जाणार नाही आहे। बघा, खूपच कमी या ठिकाणी मार्क्स जे आहे ते पडलेले आहे। टॉप 100चे आपण मार्क्स बघूया या ठिकाणी किती आहे। तर 100 मुलगा बघा या ठिकाणी 129, म्हणजे टॉप 100 मुलांना जर सिलेक्ट केले तर या ठिकाणी 129 इतकी कट ऑफ राहू शकते जर 100 मुलांना सिलेक्ट केले तर। जर या ठिकाणी बघा 200 मुलांना सिलेक्ट केले तर किती कट ऑफ राहू शकते। 200 मुलांचा लास्ट स्कोअर बघा या ठिकाणी, तर बघा 122, तर कट ऑफ जास्त राहणार नाही। जर कट ऑफवर याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्यावर आपल्याला डिटेल स्टडी करावा लागेल की याच्या वॅकन्सीज किती होत्या, त्यानंतर कॅटेगरीज वाईज किती वॅकन्सी होत्या, महिलांसाठी किती आरक्षण होतं, सर्व बाबी विचारातच घेऊनच या ठिकाणी कट ऑफ जी आहे ती डिस्कस केल्या जाऊ शकते। तर फक्त या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात येत आहे की स्टाफ नर्सची कट ऑफ जी आहे ती या ठिकाणी कमी राहणार आहे, म्हणजे या ठिकाणी 90 पासून तर 120 पर्यंतची रेंजमध्ये स्टाफ नर्सची कट ऑफ राहणार आहे असे या ठिकाणी दिसून येत आहे। तर बघा, तुम्हाला एकच काम करायचं आहे, कमेंटमध्ये फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुमची शिफ्ट कोणती होती आणि तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत। तर सपोज तुमची सेम तारखेची शिफ्ट सेम होती आणि तुमचे जर सेम मार्क वाढलेले असेल तर त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन चांगल्या प्रकारे झाले आहे असे आपण म्हणू शकतो। तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला देखील लाईक करा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।